जे सेटवरती सगळ्यात सुंदर आणि ब्युटिफुल असतात ना त्यांनी नक्कीच हवा करायची असते. सो गर्ल्स डू हवा. माझं सखा पण हँडसम आहे. आम्ही सुंदर म्हटलंय. चष्मा चष्मा लाव तुझा तो मोठा चष्मा तुझा तो मोठा चष्मा करण जोहर बाजूच घ्यायची. बरं तुमचं झालंय का आपण इंटरव्ह्यू स्टार्ट करूया का? हे सगळं असं सुरू आहे सेटवर म्हणजे मालिकेत आपण एक पाहतो आणि ऑफ कॅमेरा धमाल मस्ती करत शूटिंग सुरू असते. आता आदिशला म्हणजेच आपल्या मकरनला तिच्या बाजूला उभं राहायचं होतं पण ह्या दोघी ज्या आहेत ना म्हणजे काय सीनमध्ये पण तुम्ही तेच करणार ऑफ कॅमेरा तेच सुरू. करेक्ट कास्टिंग झालं आमचं. करेक्ट कास्टिंग आहे. आम्ही 1 वर्ष साधारण असेच भांडतोय मकरंद आणि मितू सारखे आणि सीनमध्ये आम्ही तेच करतो. सो फार आम्हाला कष्ट घ्यावे लागत नाही त्याला घ्यावे लागत असतील. शेवटी कोण जिंकतं ते कळलं ना तुम्हाला? ओ प्लीज. उलट इथे तुम्ही आता बोललात ना मी नेहमी ह्याच्याच बाजूने असते. अगदी हा चूक करो काही करो हा आम्ही हा सखा आहे म्हणून आम्ही दोघी एका बाजूला असतो त्यावेळेला फक्त त्यावेळेला ते बोला त्यावेळेला आमची गर्ल गर्ल गँग आहे. सिरियल मधलं म्हणताय की ऑफ कॅमेरा म्हणताय? सिरियल मध्ये आम्ही तेच म्हणतोय मकरन सिंगला नेहमीच राईट वाटत असतं. हो हो अरे लक्ष आहे सीन मध्ये. त्यामुळे दोघांना ही चिडवत असते ही आणि माझा नवरा की मला माझ्याशी प्रेमाने बोलायचं सोडून तू ह्याच्याशी का प्रेमाने बोलत असते एवढं. आणि ही माझ्या नवऱ्याशी प्रेमाने बोलत असते म्हणजे की दादा हे घ्या दादा ते घ्या. पुढे जाऊन तुमच्या दोघांचा टीम अप होईल असं काय आम्हाला दिसणार आहे का? ऑलरेडी नाही म्हणजे पुढे जाऊन मला म्हणजे वाटत नाही असं बट हा प्रॅक्टिकल आहे आणि मीही आहे. फक्त माझं व्यक्त करण्याची भाषा चुकीची आहे पण मला वाटत नाही. आय डोंट नो पुढे काय होऊ शकतं. शेवटी मालिका म्हटलं तर माझं म्हणणं काही होऊ शकतं. स्टोरी डेव्हलप आमची पण आहे टीम अपची ऍक्च्युली. पण तिला सीमा वहिनीला माहिती आहे की मकरन हा खूप प्रॅक्टिकल माणूस आहे आणि तो ही कॉल्स अ स्पेड म्हणजे जे बरोबर आहे ते तो बरोबर बोलतो. जे चुकीचं वाटतं चुकीचं बोलतो. त्यात काही डिप्लोमसी नाही आहे किंवा पॉलिटिकल त्याचा अँगल नाही आहे. त्याच्यामुळे तिला कुठेतरी एक स्कोप दिसतो आहे फील जो आम्ही एक रिसेंटली सीन शूट केला टेलिकास्टही झाला की जेव्हा गरज पडेल सीमाला तेव्हा आत्ता घरात असं कोणीच नाही जो तिच्या दृष्टिकोनाने विचार करतोय पण तेव्हा मकरन कदाचित आपल्या बाजूने असेल. सो ती आत्ता थोडंसं मे बी आय थिंक एक हलकंसं मॅनिप्युलेटिव्ह वेमध्ये की ओके मी तुझ्या टीममध्ये आहे तर तूही असावंस माझ्यासोबत. तर तेव्हा मकरन हात मिळवतो की ठीक आहे मे बी जर गरज पडली आणि मला योग्य वाटलं तर मी करेन. सो आय थिंक एक ॲलाय आता डेव्हलप झालेलं आहे आणि आता पुढे कसं डेव्हलप होत आहे ते आता आम्हालाही उत्सुकता आहे बघायला. जेव्हा आपण काही एक पात्र साकारत असतो ना आता तू तर म्हणजे तुझं लग्न होतंय सीनमध्ये पण एक ऑफ कॅमेरा आपलं सुरू असतं की हां मला मी जेव्हा लग्न करते तेव्हा मला असा मुलगा नको आपण टिक करत असतो की हां वा हे क्वालिटीज जास्त बेटर या दोघींना माहिती आहे कारण माझ्या स्वप्नातला राजकुमार वगैरे ते इतकं डिफाईन केलं आहे ना ह्या दोघींना पण त्यामुळे त्यांना इतकं स्ट्रॉंगली माहिती की मला कसा मुलगा हवा आहे माझा नवरा कसा असावा वगैरे हे सगळं त्यांना फार माहिती आहे. सो दे कॅन काय ते बरं. सो तुला माहिती आहे मकरन एक मिनिट मकरनचं झालं ते खूप झालं लग्न याच्यासोबत बास. पालवीला कसा नवरा हवा? बरं ही हॅज टू बी टॉल कुरळे केस असले पाहिजेत ब्राऊन डोळे असले पाहिजेत. सॉरी कुरळे केस दोघांसाठी तिची लिस्ट सांगेल तुझी कुरळे केस गोरा ठीक आहे. उंच इंटेलिजंट इमोशनली व्हेरी काइंड अँड सॉफ्ट आणि शांत कारण या मॅडम भांडकुदळ आहेत. सो जर एखादी गाडी अडवी आली तर ही भांडायला झाली तर त्यांनी नाही दादा जाव असं केलं पाहिजे. ही आमची लिस्ट आहे सध्या. मला नाही माहिती हिला मी भांडकुदळ ह्याला वाटू शकते मी भांडकुदळ कारण याच्याशी मी भांडते पण हिला कमी वाटते भांडण्याची वगैरे. मला ते केस फक्त असा करायचा बाकी भांडते रिक्षावाल्यांची भांडते. दिवस जाईल इंटरव्ह्यू. मला ट्रॉमा झाला होता त्या इन्सिडेंटचा. तुम्ही इन्सिडेंट नको पण हे आहे स्वीटी ज्या नावाला आपल्याला वाटतं की स्वीट असेल फक्त कॅरेक्टर फक्त ऍक्शन झालं कीच ती अशी स्वीटी हो आहे आहे खरं हे आता बाहेर आले ना सगळ्यात चांगलं मी बोलतो. नो पण आय कॅन डेफिनेटली बाहेर आले ना हे दोघे टॉम अँड जेरी आहेत. हे सतत भांडत असतात दोघे रिअल मध्ये म्हणजे त्याच्यात नाही रिअल मध्ये. पण माझी चूक नसताना सॉरी मलाच म्हणावं. पण तुला कळतं सगळे तुझ्याशी मी म्हणते सॉरी माझं सॉरी नाही सांगत तू म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? तू सॉरी बोलली आय जस्ट प्रूव्ह दॅट आय वॉज भांडकुदळ.
थँक यू आर एस माय केस. आता म्हणजे जे जितके पण लोक हा व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना कळलं तुला कसा नवरा हवाय ते. सो म्हणजे ते ह्या दोघींना माहिती होतं, आता सगळ्यांना माहीत पडलंय. सो स्थळं तुम्ही दोघंही खूप छान दिसते असे कमेंट्स आहेत. ही जोडी आम्हाला खूप आवडते असेही कमेंट्स आहेत. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. नाचत राहा आणि सगळ्यांना नाचवत राहा. सीमाला मेन सीमा मला नाचवते. यांना नाचवते. सीमाला हे होतं. सो थँक्यू सो मच. थँक्यू.